झटपट होणारी आहे. म्हणजे जर आपल्याला भाजी बनवायचा कधी कधी कंटाळा येतो, तर काय बनवायचं आपल्याला कधी सुचत नाही, तर पटकन आपण ही चटणी बनवू शकतो. तर चला तर मग आता आपण बघूया तर मी कशी बनवते आणि काय काय त्यात साहित्य टाकणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला तर मग बघूया आपण ची चटणी. तर कांद्याच्या चटणीसाठी मी काय काय घेतले बघा. त्यासाठी कांदा उभा चिरून मी घेतलेला आहे, 2-3 कांदे थे, आणि टोमॅटो सुद्धा उभे चिरलेले तसे, आणि कढीपत्ता. आणि मसाले काय काय टाकणार आहे मी त्यात आपण बघूया आता. आणि ही एकदम छान झणझणीत आणि चटकदार अशी चटणी बनवणार आहे की जी तुम्ही परोठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर आता आपण घेऊया बनवायला. तर हे बघा, टोप गरम करायला ठेवला. आता मी त्यात टाकते राई, त्यानंतर टाकूया आता आपण राई. चांगली तडतडली की त्यानंतर टाकायचा कांदा. कांदा चांगला आपल्याला तेलात फ्राय करून घ्यायचा. कांद्याचा थोडा रंग असा चेंज झाला की त्यानंतर आपण टोमॅटो टाकायचे. कढीपत्ता, कांदा आपला चांगला फ्राय झालाय. आता आपण टाकूया टोमॅटो. आता आपण टोमॅटो थोडे नरम होण्यासाठी आता आपण टाकूया मीठ. मीठ चवीनुसार टाकले म्हणजे परत टाकायला नको. त्यानंतर टाकूया हळद, मालवणी मसाला, मालवणी मसाला टाकल्यानंतर टाकायचे लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, सगळे मसाले आता आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे.
थोडीशी कोथिंबीर, गॅसचा फ्लेम एकदम स्लो करायचा आहे आणि थोडी हलकीशी साखर टाकायची. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण. आपल्याला ही 5 मिनिटं आपल्याला ही वाफेवर थोडीशी कांदा पूर्ण नरम होईपर्यंत आपल्याला ही शिजून घ्यायची. त्यानंतर बघूया. तर 5 मिनिटं झालेत, आपण बघूया आता. ही बघा आपली मस्त सुंदर अशी चटणी रेडी झालेली आहे. सुंदर अशी, कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आणि लागते सुद्धा टेस्टी. माझ्या या पद्धतीने नक्की ट्राय करा. ही तुम्ही कुठलाही परोठा बनवला असेल, मेथीचा परोठा किंवा कुठलाही परोठा, तर त्याबरोबर खाऊ शकता किंवा साधी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. जर भाजी नसेल तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर आता वरतून अजून थोडीशी कोथिंबीर टाकून आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते. तर ही बघा मस्त अशी गरमागरम मी सर्व केली आहे आणि खूप टेस्टी बनते. या पद्धतीने नक्की ट्राय करा. ही कांद्याची चटणी, कांदा टोमॅटो चटणी बोला किंवा कांद्याची चटणी बोला, पण खूप मस्त लागते. तर माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय सर्वांना.